पलूस कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील शक्तिपीठ गावातील शेतकऱ्यांचा एक व्यापक मेळावा घोगाव येथील बाबासाहेब देशमुख सभागृहामध्ये 4 मेला दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्याला मी स्वतः येणार आहे. हा जो शक्तिपीठ महामार्ग आहे तो खरं तर महाराष्ट्राच्या जनतेवर लादलेला आहे. शेतकऱ्यांची राखरांगोळी करणारा असा हा शक्तिपीठ महामार्ग आहे. ज्यांची जमीन जाणार आहे ते तर बेचिराख होणार आहेतच, पण ज्यांची जमीन जाणार नाही त्यांनासुद्धा त्याचा त्रास होणार आहे. कारण तालुक्याचे 2 भाग पडणार आहेत, फाळणी झाल्यासारखे होणार आहे. हा एक्सप्रेस महामार्ग असल्यामुळं त्याच्यावर सायकल, मोटरसायकल, रिक्षा, ट्रॅक्टर, बैलगाडी यांना प्रवेश मिळणार नाही. नेवरे येथे एक जंक्शन आहे, तो वगळता पुढं इस्लामपूर कुंडलजवळ कुठेतरी एखादा जंक्शन होईल घोगावजवळ. अन्यथा मध्ये कुठंच त्या रस्त्यावर जाता येणार नाही, रस्त्यातून बाहेर पडता येणार नाही. म्हणजे स्थानिक जनतेला याचा काही फायदा होणार नाही. रस्त्याच्या कडेला धाबा टाका, एखादा वेअरहाऊस बांधा, असले काय उद्योग करता येणार नाही. उलट जमिनीचे 2 तुकडे झाल्यामुळं गावागावातल्या शिवाराची विभागणी होणार आहे आणि अलीकडच्या शेतातल्या शेतकऱ्याला पलीकडे जाता येणार नाही, आवतं घेऊन जाता येणार नाही, बैल घेऊन जाता येणार नाही, अशी अवस्था आहे. हा शक्तिपीठ महामार्ग म्हणजे भ्रष्टाचाराचं एक मोठं कुरण आहे. 2029च्या निवडणुकीच्या खर्चासाठी म्हणून पैसा कसा उभा करायचा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शक्तिपीठ महामार्ग आहे. मुळामध्ये या महामार्गाला येणारा जो खर्च आहे त्याचा DPR IIT रुडकी या शासनाच्याच एका संस्थेकडून, जी या रस्त्याच्या विषयातली तज्ज्ञ IIT संस्था आहे, तपासून घ्या अशी गेली अनेक दिवसापासूनची आमची मागणी आहे. पण सरकार तिकडे लक्ष देत नाही, कारण सरकारला भीती आहे की आपला घोटाळा बाहेर पडेल. साधं उदाहरण घ्या. हा शक्तिपीठ महामार्ग पूर्वी तासगाव तालुक्यातून, मिरज तालुक्यातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जात होता, परंतु तिथल्या विरोधामुळं हा इकडं आलेला आहे. पूर्वीचा 802 किलोमीटर लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाचा खर्च होता 86,000 कोटी रुपये. आता सातारा जिल्हा जोडून हा वाढीव रस्ता येणार आहे, जो पलूस कडेगाव आणि खानापूर तालुक्यातून येणार आहे. हा जो वाढलेला 53 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे त्याला खर्च किती वाढावा? कारण 86,000 कोटीवरून 1,00,000 कोटीवर खर्च गेला. म्हणजे याचा अर्थ 53 कोटीसाठी म्हणजे 856 किलोमीटर लांबी झाली. 803 किलोमीटरच्या ऐवजी 856 झाले, म्हणजे 53 किलोमीटर लांबी वाढली आणि खर्च वाढला 14,000 कोटी. म्हणजे 14,000 कोटी भागिले जर का तुम्ही 53 किलोमीटर काढलं तर उत्तर येतं 1 किलोमीटरला 254 कोटी रुपये. काय सोन्याचा पत्रा टाकणार आहेत का रस्त्यावर? 1 किलोमीटरला 254 कोटी खर्च करायला? याचा कुठेतरी जाब विचारला पाहिजे ना. कारण सरकार यातला 1 रुपया खर्च करत नाही. हा सगळा पैसा खाजगी क्षेत्रातून भांडवली उभारणी करून खर्च केला जाणार आहे आणि नंतर या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या भाविकांनी टोलच्या रूपानंच तो परत द्यायचा आहे. हा रस्ता पूर्ण होईपर्यंत आता 1,00,000 कोटीचा आहे, तो कदाचित 2.5-3 लाख कोटीपर्यंत जाईल आणि ते सारे पैसे टोलमधनं आपल्याला परत द्यायचे आहेत. आमदार, खासदार, मंत्री, न्यायाधीश, वकील, पोलीस, सरकारी अधिकारी यांना टोल माफ आहे. टोल भरायचा आहे सामान्य जनतेनं. म्हणजे एक प्रकारे सामान्य जनतेची ही लूट आहे. आणि ही लूट कशासाठी? तर मताला 5 आणि 10,000 रुपये 2029ला वाटायचा आहे, त्यासाठी रस्त्याच्या माध्यमातून पैसा काढायचा आणि निवडणुका लढवायच्या. हा उद्योग जर ही मंडळी करत असतील तर शेतकरी म्हणून आपण का बळी पाडायचा, हा एक साधा प्रश्न आहे. आणि याचा अंतर्मुख होऊन जनतेनंसुद्धा विचार केला पाहिजे. काही भामटे लोकप्रतिनिधी याचं समर्थन करायला लागलेत, कदाचित त्यांना त्याचा हिस्सा मिळणार असेल, मला माहीत नाही. परंतु या महाराष्ट्राची एक जबाबदार जनता म्हणून, कारण करदाते आपण आहोत, हे कर्ज महाराष्ट्रावर आधी 9,00,000 कोटीचं कर्ज आहे, त्याच्यावर अजून 1,00,000 कोटी कर्ज वाढायला लागलेलं आहे. हे सारं आपल्याला फेडावं लागणार आहे. म्हणून सगळ्यांनी विरोध करण्याची गरज आहे आणि म्हणून मोठ्या संख्येनं या मेळाव्याला या घोगावच्या
कोल्हापूर आणि सांगलीच्या पश्चिम भागातील जनतेनं हा रस्ता पळवून लावलेला आहे. आता ही घाण आपल्या दारात आलेली आहे. आपल्याला ही घाण इथून घालवायची आहे हे लक्षात घ्या. धन्यवाद.